औरंगजेबाने शिवरायांचा शब्द मोडला, पण त्याला त्याची किंमत मोजावी लागली, असं निकोला मनोची त्याच्या स्टेरियड ऑफ मुघल या पुस्तकात लिहितो. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे परक्यांच्या दृष्टीने शिवराय या सिरीज मध्ये. 1665 मध्ये पुरंदरचा जो तह झाला, या तहाच्या वेळी निकोला मनोची आणि शिवाजी महाराज यांची भेट झाली. निकोला मनोची याने 52 पेजेसचा अल्बम देखील तयार केला होता. त्याच अल्बम मधला हा फोटो आहे, जो आपण लहानपणापासून बघत आहोत. शाहिस्ता खानावरील हल्ल्याचे वर्णन करताना मनोची लिहितो, आय लिव्ह इट टू द लीडर टू इमॅजिन द कन्फ्युजन एक्झिस्टिंग इन द कॅम्प ड्युरिंग दॅट नाईट. एव्हरीवन इमॅजिन दॅट शिवाजी वॉज इन देअर मिडसेट अँड स्लेइंग ऑल मॅन विदाउट इंटरमिशन. त्या रात्री छावणीत झालेल्या गोंधळाची कल्पना वाचकांनी स्वतःच करावी. प्रत्येकाला वाटत होते की शिवाजी आपल्याच छावणीत आहे. मनोची पुढे लिहितो, अटॅकिंग फर्स्ट इन वन डायरेक्शन अँड देन इन अनदर. म्हणजे शिवाजी महाराज कधी एका दिशेला तर कधी दुसऱ्या दिशेने हल्ले करत होते. म्हणजे या एकट्याच राजाशी लढण्यात औरंगजेबाची पूर्ण ताकद खर्च झाली. मनोची लिहितो, औरंगजेब वॉज पार्टिक्युलरली डिस्टर्ब इन माइंड. म्हणजे शिवरायांच्या वाढत्या शक्तीमुळे औरंगजेब मनातून अस्वस्थ झाला होता. निकोला मनोची याच्या लेखनातून शिवाजी महाराजांची ताकद आणि मुघलांमधील त्यांची भीती किती होती हे दिसून येतं. भेटूया पुढच्या भागात आणखी एका परकीय लेखकाच्या दृष्टीने शिवराय समजून घेऊयात.